नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत थोडीशी वेगळी रेसिपी, कैरीची कढी। ही कैरी आहे तोतापुरी कैरी, ही जास्त आंबट नसते म्हणून ही घेतली आहे। नारळ लागणार आहे आपल्याला, जे मी तुकडे करून घेतलेला आहे। त्यानंतर फ्रेश कोथिंबीर, हिरवी मिरची 2-3 हिरव्या मिरच्या, 2-3 लसणाच्या पाकळ्या, आलं आणि थोडंसं जिरं, थोडीशी 1 चमचा साखर याला लागणार आहे आणि मेथी दाणा हा ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा तर घालू शकता, पण याने चव छान येते म्हणून मी तो घालणार आहे। मी कैरीची सालं काढून घेतलेली आहेत। आता त्याचे आपण बारीक तुकडे करणार आहोत। इथे कैरीच्या फोडी करून माझ्या झालेल्या आहेत। आता कैरीच्या फोडी, कोथिंबीर धुतलेली, नारळ आणि हे सगळं जिन्नस एकत्र आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे। मिक्सरच्या जारमध्ये सगळं मी घातलेलं आहे। आता झाकण लावून आपण वाटून घेऊ। हे सगळं मिक्सरवर माझं वाटून झालेलं आहे। आता आपल्याला फोडणी करायची आहे कढीची। त्यासाठी 1 हिरवी मिरची, ताजा कढीपत्ता, जिरं, हिंग, हळद एकदम याला थोडीच लागते, त्यामुळे थोडीच घेतली आहे। चवीनुसार साखर, मीठ आणि मेथी दाणा। चला तर मग आपण आता याची फोडणी करूया। इथे मी तेल तापवून घेतलंय, आता आपण फोडणी करतो आहोत। तेल छान तापलेलं आहे, तर जिरं टाकलं, कढीपत्ता तडतडला आहे छान, आणि हळद, मोहरी घालता आपण हे मेथीचे दाणे घातले आहेत त्याच्यात। आणि आता हे जे वाटण केलं होतं ते आपण संपूर्ण याच्यात घालतो आहे। त्याच्यात थोडं आपल्याला पाणी घालावं लागणार आहे। आपल्या कैरीच्या कढीला उकळी आलेली आहे, परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि रंगही कैरीचा खूप मस्त आला आहे। ही तुम्ही गरम गरम सर्व करू शकता, नुसतीही पिऊ शकता किंवा भाताबरोबरही छान लागते। थँक्यू। आणि आपली कढी रेडी आहे।